तर कथित ऑक्सिजन घोटाळा प्रकरणामध्ये आता नवीन माहिती समोर येते। घोटाळ्यामध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सारासार विचार करून कारवाईची मंजुरी द्या। मुंबई हायकोर्टानं मुंबई महापालिकेला हे आदेश दिले आहेत। कर्मचाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं मंजुरी मागितली होती, तर पोलिसांच्या विनंतीनंतर लवकरच प्रतिसाद देऊ असं मुंबई महापालिकेनं आता स्पष्टीकरण दिलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, ऑक्सिजन घोटाळ्यासंदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे, काय अधिक माहिती? सागर, आपण पाहतो की कोरोना काळातील कथित ऑक्सिजन घोटाळ्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील काही कर्मचारी आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवरती आहेत आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्या प्रकारची चौकशी सुरू आहे। मात्र या अधिकाऱ्यांवरती कारवाई होत असताना मुंबई महानगरपालिकेतले जे काही कर्मचारी आहेत किंवा जी संघटना आहे त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती की अशा पद्धतीची कारवाई होऊ नये। यावरती मुंबई हायकोर्टानं दोन्ही बाजूचं उत्तर जे आहे ते मागितलेलं होतं। त्यावरती मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू आहे आणि त्यामुळं फौजदारी कारवाई जी आहे ती या प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीची करू नये जोपर्यंत ही विभागीय चौकशी पूर्ण होत नाही। त्यावरती आता मुंबई हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला अशा आदेश दिलेले आहेत की सारासार विचार करून कारवाईची परवानगी ही देण्यात यावी आणि त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये पूर्णपणे सहकार्य करावं। त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्या प्रकरणाची कशा पद्धतीची चौकशी होते आणि मुंबई महानगरपालिकेतल्या किती कर्मचाऱ्यांवरती कारवाईची टांगती तलवार जी आहे ती येत्या काळामध्ये होईल हे स्पष्ट होणार आहे। मात्र मुंबई हायकोर्टामध्ये हे प्रकरण गेलेलं होतं आणि त्यावरती आता हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला हे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखा कशा पद्धतीने कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असणार। नक्कीच कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी।